आमदार अमित गोरखे यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न. दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी निवेदन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकल मातंग समाज जिल्हा नांदेड आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त व्याख्यान व आमदार अमित गोरखे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश घाटे, सत्कारमूर्ती आमदार अमित गोरखे, सदस्य विधान परिषद, प्रमुख वक्ते गणपत भिसे, साहेबराव मोरे व अधिजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सकल मातंग समाज जिल्हा नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते. खरं तर मी नांदेडकरातील नांदेडमधील सर्व माझ्या समाजाचे बंधू भगिनींचे मी खूप आभार मानेल आणि या ठिकाणी त्यांनी बोलून माझा सन्मान या ठिकाणी केला. खरं तर माझी जबाबदारी आज नांदेडप्रती आणि समाजाप्रती प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणच्या असलेल्या सर्व समाजांचे प्रश्न मी नक्कीच मार्गी लावेल आणि येणारा काळ हा खऱ्या अर्थानं नांदेडमध्ये जे जे प्रश्न असतील वैयक्तिक सामाजिक यासाठी मी मन लावून काम करेन. आणि नांदेडमध्ये आल्यानंतर जे मोठं स्वागत केलं, व्यासपीठावरले सर्व माझे बंधू, या सर्वांना मी खऱ्या अर्थानं कायम ऋणी राहील. आज संपूर्ण बहुजन समाजाची ताकद या मातंग समाजाबरोबर इतर आपल्या सर्व जाती असतील, बौद्ध समाज असेल, चर्मकार समाज असेल, या सर्वांसाठी खऱ्या अर्थानं विधिमंडळातला आवाज म्हणून मला भारतीय जनता पार्टीने जी ताकद दिली आणि या नांदेड शहरामध्ये आल्यानंतर आपण जे माझं भव्य स्वागत केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वंचित समाजावर अन्याय होईल, ज्या ज्या ठिकाणी आपला आवाज पोचणार नाही, त्या ठिकाणचा आवाज मी असेल आणि तुमच्या बरोबर कायमस्वरूपी काम करून विधिमंडळात कायमस्वरूपी आपल्या संपूर्णपणे कामासाठी त्या ठिकाणी मी कायम तत्पर राहील. यानंतर आपला पुढचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी बोलणारच आहे. पण पुन्हा एकदा इथल्या सर्व आयोजकांचे, व्यासपीठावर उपस्थित सर्व या समाजातील सर्व पक्षीय नेत्यांचे, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. जय भीम, जय लहुजी, जय संविधान. धन्यवाद.